ओके. इकडे परत अजून एक थोडंसं माइंडसेट करून देतो. कोणीही घाबरायची गरज नाही. खूप कठीण आहे, मला जमेल की नाही, खूप हार्ड आहे, असं अजिबात घाबरायची गरज नाही. हा जो टप्पा आहे, आपण हा जो या टप्प्यामध्ये शिकतोय किंवा आपण मेंटल अरिथमेटिक कालपासून शिकतोय, हे साधारण तुम्ही अबॅकस शिकल्यानंतर 2 वर्षानंतर स्टार्ट होणारी प्रोसेस आहे. परत एकदा माहिती म्हणून सांगतो. काय सांगितलं मी तुम्हाला? जर नॉर्मल तुम्ही कुठेतरी 5-25,000, 50,000 भरून कुठेतरी फ्रँचायझीस घेतली असती, तर तिथं तुम्हाला हे कोणी शिकवतच नाही. पहिला मुद्दा म्हणजे कोणी शिकवतच नाही. कारण शिकवणाऱ्यांनाच शिकवता येत नाही किंवा ते शिकवणाऱ्यांनाच येत नाही. पहिले डोंबल्याचं मी पहिले गूळ खायचं सोडलं पाहिजे ना, तर दुसऱ्याचा गूळ खाणं बंद करू शकतो. मुळात मलाच गूळ खायचं बंद करता नाही आलं, तर मी काय दुसऱ्याला गूळ खा म्हणून सल्ला देईन. तसा प्रकार असतो. पहिले मेंटल अरिथमेटिक दिसणं, ते डेव्हलप करणं. पण आपण खूप नशिबान आहेत, कारण आपल्याकडे जवळ-जवळ ज्या ताई क्लास घेतात, त्यातल्या जवळ-जवळ 60 ते 70 ताई, अमृताताई खूप बेस्ट ऑफ द बेस्ट. म्हणजे तुम्हाला मी कितीतरी व्हिडिओ दाखवू शकतो त्या ताईंचे क्लासेसमधून. त्यांचे स्वतःचे वैयक्तिक खूप सारे सोशल मीडियाला व्हिडिओज असतात, फोटोज असतात. पण मला प्रत्येक वेळी मी साधं कोणाचं स्टेटस बघायला पण वेळ नसतो. आपला दिवसभर पॅक, आपलं शेड्यूल धावपळ, धावपळ, धावपळ चालू असते. पण सांगण्याचा अर्थ असा, पण कधीतरी जेव्हा कधीतरी माझ्या नजरेसमोर येतं, खूप छान सुंदर ताई करतात किंवा नॅशनल असते, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन असतात, वेगवेगळ्या कुठेतरी कधीतरी आपण एकत्र येतो, तर त्या ताई माझी जागा बरोबर सांभाळतात. ते बरोबर मुलांना कॅल्क्युलेशन विचारतात. माझ्यापेक्षा पण भारी विचारतात. असं काही नाही की मलाच येतं असं म्हणून. फक्त ही सिद्धी आहे. या सिद्धीला थोडंसं आपण प्रॅक्टिस कंटिन्यू करत राहिलं, पण मी परत घाबरू नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ही प्रोसेस कधीची आहे, की 2 वर्षानंतर तुम्हाला हे येऊ शकतं. ती प्रोसेस आपण आत्ताच शिकवतोय तुम्हाला. म्हणजे का? तर अर्ली मॅच्युरिटी यावी किंवा तुम्हाला हे मला येऊ शकतं. कमीत कमी 2 तर दिसतोय ना, 4 तर दिसतोय ना, +5 केला तर 9 तर दिसतोय ना. यार, इमॅजिनेशन स्टार्ट करा आत्तापासून ब्रेनला. का 2 वर्षाची वाट बघायची, 1 वर्षाची वाट बघायची, 6 महिन्याची वाट बघायची. 55 प्लस 44 बघा, 99 दिसतो. -66 बघा, 33 दिसतो. -22 केला तर 11 दिसतो. पुन्हा परत 77 केला तर 88 दिसतो. -66 केला तर 22 दिसतो. आणि त्याच्यात पुन्हा परत 7 केला तर +20, म्हणजे आन्सर इज द 29 दिसतो. हे दिसू शकतं. फक्त ते प्रयत्न करावा लागेल. आता हे सर्व मी तुम्हाला, हाचा जो पार्ट आहे ना, प्लीज इकडे लक्ष द्या. अजून त्याच्यावर आपण अजून 15 मिनिटं फोकस करू. पण एक कोणातरी एकाच स्टाईलला आपण टार्गेटिंग करून का विचारतोय, बाकीच्यात आपण व्यवस्थित ऐका. आणि मग आपल्याला उद्या प्रत्येकाला 5-5 कॅल्क्युलेशन बनवायचे आहेत. प्लीज इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, आपण एक कागद घेऊया सर्वजण. मी पण एक कागद घेतो. ओके ना? मी पण एक कागद घेतो, ब्लँक पेपर. इकडे लक्ष द्या. हा ब्लँक पेपर घेतो. या ब्लँक पेपरवर आपल्याला काय करायचंय? अ, वरती 1, 2, 3, 4, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी लागल्यास असं असं म्हणेल. आपण सर्वजण स्टार्ट करूया, आपण सर्वजण, हा सर्वजण मिळून आपण बनवूया. फॉर एक्झाम्पल असं मला म्हणायचंय, की इथं बघा, याला 2 कप्पे करू आपण, समजा असे 2 कप्पे करू. याला 1 म्हणू आणि याला 2 म्हणू. याला असं 1 सर्कल करा आणि याला 2 सर्कल करा. म्हणजे आपल्याला ही 1, 2, 3, 4, 5, 6, आपल्याला 6 लाईनचं कॅल्क्युलेशन बनवायचंय बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 लाईनचं कॅल्क्युलेशन बनवायचंय. 2 आपल्याला कॅल्क्युलेशन बनवायचे आहेत सर्वांना. 2 कॅल्क्युलेशन बनवायचे आहेत. आणि मी इथं न ड्रॉ करता, काही न करता, तुम्हाला मी पण लिहितो आणि तुम्ही पण लिहा. पण त्यासाठी पहिले मस्तपैकी छान वरती एक छानपैकी, चला करा सर्वजण. ओके ना? मी माझा कप्पा तयार झालाय बघा. दिसत असेल तर मला माहित नाही. हे बघा, मी माझा तयार केला, की 1 आणि 2 मला 2 कॅल्क्युलेशन बनवायचे, नंतर शेवटी आन्सर काय होतं ते आपण करायचंय. प्लीज इकडे लक्ष द्या. प्रत्येक ताईंना आपण विचारू. आता 99, आपण 99चं टार्गेट ठेवलं सर्वांनी. 99चं टार्गेट, हा सर्वजण इकडे लक्ष द्या. प्रत्येक ताईने जेव्हा काही आपण जाऊ, तेव्हा
याची स्टाईल कशी असते थोडंसं इकडे लक्ष द्या, म्हणून मी लागला स्क्रीनवर जातो. लागल्यास एक पहिले कॅल्क्युलेशनसाठी आपण स्क्रीनवर जाऊ. हा, स्क्रीनवर जातो. काय हरकत नाही, शिकतोय म्हणून. म्हणून हा एक पार्ट होता. इकडे लक्ष द्या. सर्वजण करा माझ्याबरोबर. ओके, घ्या सर्वजण फिंगर्सवर. टू. टू घ्या सर्वजण फिंगर्सवर. टू. टू केले सर्वांनी टू. म्हणजेच आपण टू ऍडिशन केले. टू ऍडिशन केले. बरोबर आहे. मग स्वतःच्या मनाला विचारा, टू केलेत तर बघा माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे. +1 अवेलेबल आहे, +2 अवेलेबल आहे, +5 अवेलेबल आहे, +6 अवेलेबल आहे आणि +7 अवेलेबल आहे. मग याच्यातून मी +6 करायचा का? येस, मी +6 करतोय. म्हणजे इथं करा, +6 केला मी. मग मात्र इथं अशी एक स्टाईल असते, की मला हे माझं मी पुन्हा परत रायटिंग करायला जाणार आहे ना खाली. रायटिंग करायला जाणार आहे. पुन्हा परत माझे हाताचवर किती बोटं होते मला समजणार नाही. म्हणून आपल्याला आन्सर इथं 8 लिहायची सवय आहे अशी. 8 लिहायची सवय आहे. इथं 2 लिहायची सवय आहे. आणि आपण ॲडिशन करत गेलो, म्हणून आपण असं लिहित गेलो. पुन्हा परत लक्ष द्या. मग आन्सर इज द 6. हे आन्सर इज द 6. म्हणजे आता सॉरी, +6 म्हणजे आन्सर इज द 8 झालं. म्हणून इथं 8 लिहिलं. आता पुन्हा परत मला लक्षात आलं, नाही, मला -7 करायचं आहे. काय हरकत नाही. मी इथं -7 केलंय बघा. इथं मी -7 केलं. -7 केलं. आणि म्हणून मी -7 करून टाकलं. -7 केलं. मग आन्सर इज द काय राहिलं? 1 राहिलं. 1 राहिलं. आणि म्हणून मी काय केलं? बघा, -7 कट केला. व्हेरी गुड. मग पुन्हा परत आपल्याला काय करायचं प्लीज इकडे लक्ष द्या. आता वनचे आन्सर मग स्वतःबद्दल बोला, स्वतःशी बोला. बघा, वनचे आन्सर राईट हँडवर करा सर्वजण. बघा बघा प्लीज, बोला सर्वजण, असं करा. वनचे. मग अजून माझ्याकडे काय अवेलेबल आहे बघा. +1 आहे, +2 आहे, +3 आहे आणि +5 आहे, +7 आहे, +8 आहे. म्हणजे माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. याच्यात आपण असं करायचं का? +3 करायचं का? येस, मी +3 करू शकतो. म्हणून आपण काय केलं? +3 केलं. मग आन्सर काय झालं? 4 झाला. 4 झाला. कारण आपल्याला इथं दिसलं पाहिजे ना आन्सर. आपल्याला असं, आन्सर इज द 4. आन्सर इज द 4. मग आन्सर 4 असताना परत पॉसिबिलिटी चेंज झाल्या. मग विचार करा, अजून काय काय करू शकतो? येस, मी +5 करू शकतो. माझ्याकडे 5 साठीच फक्त अवेलेबिलिटी आहे. आणि मायनस साठी -1 करू शकतो, -2 करू शकतो, -3 करू शकतो, -4 करू शकतो. चला बरं, मला असं वाटलं की -1 करावा. करून टाका -1. करून टाका -1. आणि म्हणून मी -1 केला. आणि मग मला लक्षात आलं की व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द आन्सर इज द 3 राहिला इथं. 3 राहिला. हे का? हे का सांगतोय? हे का लिहायचं असतं? की मला नेमकं इथं स्टेटस, हा हा बार आहे ना, खालीवर 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 सारखा फिरतोय. सारखा फिरतोय. आणि मग आता याचं कॅल्क्युलेशन कसं तयार झालं इकडे लक्ष द्या सर्वजण. कॅल्क्युलेशन कसं तयार झालं त्याची मांडणी करू आपण. सर्वजण इकडे लक्ष द्या. हे बघा, 2, 6, -7, 3 आणि -1. बघा बरं याचा आन्सर काय येतं. करून बघा सर्वजण बोटांवर. काय आता आन्सर सांगा मला सर्वजण. आलं बरोबर? 3 आलं म्हणजे आन्सर इज द 3. म्हणजेच आपलं जी मांडणी आहे, मी जे काही पॉसिबिलिटीज असेल त्याच्यातून मी ऍडिशन करतोय, सबस्ट्रॅक्शन करतोय, माझा आन्सर पण चेक करतोय. आणि फायनल या फायनल 2 रोंचं मांडणी करून, या 2 रोंची मांडणी करून आपल्याकडे कॅल्क्युलेशन तयार झालं. हे एकदम बिगनर प्रोसेस आहे. प्लीज लक्ष द्या. एकदम बिगनिंग म्हणजे एकदम बेसिक पासून हायर साईडला जाण्यासाठी हा एक मंत्र आहे. ही प्रॅक्टिसचा आराखडा आहे. जो फॉलो करेल, ज्याला शक्य आहे, ज्याला वेळ असेल, तो करेल तर हजारो कॅल्क्युलेशन पण तयार करू शकतो. आपण आता 99च्या लेवलला जाऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. 99च्या लेवलला जाऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. आपल्याकडे 99च्या लेवलला, प्लीज इकडे लक्ष द्या. 24 आपण असा आकडा घेतला पहिले सुरुवातीला. काय घेतला? 24. 24. सुरुवातीला सोपे सोपे घेऊया आपण. सर्वजण आपण नवीन आहोत.
असं समजूया आणि सोपे सोपे घेऊ. मग माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे इकडे लक्ष द्या, तुम्हाला लक्षात येईल. माझ्याकडे 10 अवेलेबल आहे, माझ्याकडे 20 अवेलेबल आहे, माझ्याकडे 55 अवेलेबल आहे, माझ्याकडे 5 अवेलेबल आहे, माझ्याकडे 60 अवेलेबल आहे, माझ्याकडे 70 अवेलेबल आहे, माझ्याकडे 65 अवेलेबल आहे, माझ्याकडे 75 अवेलेबल आहे, माझ्याकडे 55 अवेलेबल आहे, माझ्याकडे 25 अवेलेबल आहे, माझ्याकडे 15 अवेलेबल आहे. आणि सबस्ट्रॅक्शनसाठी प्लीज इकडे लक्ष द्या. मी जे बोलतोय, मी रेकॉर्डिंग केलंय का ऑन? कोणी सांगेल का मला? रेकॉर्डिंग ऑन आहे का? व्हेरी गुड. इकडे लक्ष द्या. माझ्याकडे सबस्ट्रॅक्शनसाठी -1 अवेलेबल आहे, -2 अवेलेबल आहे, -3 अवेलेबल आहे, -4 अवेलेबल आहे, -10 अवेलेबल आहे, -20 अवेलेबल आहे, -14 अवेलेबल आहे, -24 अवेलेबल आहे, म्हणजे -23 अवेलेबल आहे, -21 अवेलेबल आहे. असे भरपूर काय ऑप्शन अवेलेबल आहेत. लक्षात आलं तुम्हाला? तुम्हाला वाटलं मी काय बोलू आता अंक, पण बघा किती अवेलेबिलिटीज आहे. तुम्ही जे बोलाल ते अवेलेबल आहे. फक्त तुमचा सेन्स ऑफ ह्युमर, तुम्ही प्रेझन्स ऑफ माइंड पाहिजे. आणि म्हणून आपण सिंपल सिंपल घेऊया. +55 प्लीज इकडे लक्ष द्या. +55 आणि मग आपल्याला असं वाटलं की व्हॉट इज द आन्सर. आन्सर जेव्हा मी हा 55 ऍड केला, कारण तुम्हाला बोटांवर करायचं ना, हे बघा 24, तुम्ही लिहिला 24 आणि इथं आन्सर काय होतं. इथं मुद्दाम आपण लगेच म्हणतो आन्सर 24. मग तुम्ही मुद्दा परत लिहून लगेच वरती येतात. हा 24 होता का आन्सर? ठीक आहे 24. मग आता काय करू? मग 55 बघा 55. मग आन्सर दिसतं 88. मग इथं 88 लिहून घ्या. इथं 88 लिहून घ्या. मग आपल्याला लक्षात येतं की आता काय करू? सॉरी 78. माझ्याकडे 88 लिहिलं गेलं. 78. आन्सर इज द 78. 79. मी काहीतरी चुका करतोय. 79. हा माझं म्हणजे तिकडे माझं लक्ष नाही ऍक्च्युली. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. हे बघा 24 +55. आन्सर इज द 79. आन्सर इज द 79. सॉरी. म्हणजे थोडंसं जरी लक्ष विचलित झालं तरी बघा आन्सर चुकतं. म्हणजे मी काय खूप, आपण स्वतःला कधीच खूप ओव्हर स्मार्ट समजायचं नाही. कॉन्सन्ट्रेशन गेलं की उत्तर चुकणार. सांगण्याचा अर्थ आहे. ठीक आहे, आन्सर इज अ 79. मग मी आता काय करू शकतो? काय करू शकतो? मला -25 करायचं आहे. काय प्रॉब्लेम नाही. -25 करून टाकू. लक्षात द्या. म्हणजेच मायनस हा 20 आणि हा -5 करून टाकू. आणि मग आपण -20 आणि -5 केला. -5 केला. मग व्हॉट इज द आन्सर? आन्सर आपल्याला दिसतंय. एक जस्ट मिनिट. 54. आन्सर दिसतंय आपल्याला 54. आन्सर इज द 54. आणि मग जेव्हा आन्सर आपल्याला 54 दिसतंय, पुन्हा आपण म्हणायचं काय काय पॉसिबिलिटीज आहेत? खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. आपण 35 करू शकतोय बघा. 30, 30. तुमच्या मनात जो अंक आला तो बोलून बघा. काय होतं ते बघू आपण. आता तर त्या पद्धतीने बोलू बघा. +35. 35 करून बघितलं आपण. 35 करून बघितलं. मग सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 89. आन्सर इज द 80. 89. 89 ना? 89 ना? बरोबर. ओके 89. मग आता आपण बोलू, काही पण बोलून बघू. +20 बोलून बघू. इकडे लक्ष द्या. +20 बोललो आता. पुढचा अंक समजा तुम्हाला वाटलं, मग आता 89 आहे ना, मग +20 बोलून टाकू आपण. काय हरकत नाही. बोलून बघू आपण +20. मग 10च्या काय ऑर्डरकडे माहित? गेलो. थांबा, थांबा, थांबा. प्लीज, प्लीज, प्लीज. आपण ट्राय करतोय. काय आपल्याला रिस्पॉन्स भेटतो त्याचं ट्राय करतोय. ऐका, ऐका. जसं आपण ट्राय करतोय. +20 बोलून टाकलो. काही हरकत नाही ना. बोलून टाकलं +20. मग 10च्या ऑर्डरकडे गेलो आणि बघितलं तरी धीर इज अवेलेबल? नो. तो काय म्हणतो? नो. म्हणजे हे कॅल्क्युलेशन लेव्हल 0चं नाही. लेव्हल 0 काय म्हणते? जे अवेलेबल आहे विदाउट फॉर्म्युला ते तुमच्याकडे डायरेक्ट असलं पाहिजे. हा सेन्स ऑफ ह्युमर तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे +20 चालणार नाही. मग +10 चालेल का? येस. +10 चालेल. पण आपल्याला +10 एवढं सोपं नाही घ्यायचं. कशाला +10 घ्यायचं? त्याच्यापेक्षा मला सबस्ट्रॅक्शन घ्यायचंय. -66 चालतं का? बघा. -66. येस. मी -66 करू शकतो. म्हणजे हा -60 झाला आणि हा -6 झाला. म्हणजे आपण -66 करू शकतो. मग बघा हा -66 केला. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द आन्सर इज द 23. 23. बरोबर आहे. जस्ट आपल्याला कन्फर्मेशनसाठी. मग आता एक कॅल्क्युलेशन कसं तयार झालं? प्लीज इकडे लक्ष द्या. सर्वजण इकडे लक्ष द्या. फार महत्वाचा टॉपिक आहे तुमच्या सर्व, आपल्या सर्वांसाठी. 24
+55 प्लस असलं की आपण साइन वापरत नाही अबॅकस मध्ये. +55 -25 +35 -66. करा बरं कॅल्क्युलेशन, काय आन्सर येतं करा सर्वजण. करा कॅल्क्युलेशन करा, काय आन्सर येतं. Answer is anyone? What is the answer? Answer is the 23. ओके ना? 23. 23 मीन्स आपण काय करू शकलो इकडे लक्ष द्या. 99 पर्यंतचे 1, 2, 3, 4 आणि 5 5 रोच कॅल्क्युलेशन आपण बनवू शकलो. 5 रोच लिहायचं असेल कोणाला लिहून घ्या हे. असंच असं स्ट्रक्चर लिहून घ्या. मग नंतर तुम्हाला कमीत कमी उद्या 5 कॅल्क्युलेशन तुम्हाला बनवायचे आहेत. हे स्ट्रक्चर व्यवस्थित लिहून घ्या. हे आपण बोटं पण समजू शकतो प्लीज. हे आपले बोटं पण समजू शकतो किंवा अबॅकस टूल पण समजू शकतो. आणि हा चार्ट आणि हे आपलं तयार झालेलं कॅल्क्युलेशन. कुठलाही फॉर्म्युला नाही. जे अवेलेबल आहे त्या अवेलेबल मधून डिजिट अप्लाय झाला पाहिजे. तर बेसचं मग हे काढायला लागेल का आपल्याला? कुठलं? हे इकडे सर ते 0 बिट्स, कारण प्रत्येक वेळेस मग चेंज होईल ना सर ते. त्याच्यासाठी स्थायी बोटांवर तुम्हाला हे आन्सर मदत करतं ना. तुम्ही जेव्हा लिहायला जाल मग हो, तुम्हाला म्हणजे ते लगेच काढायचं का असं? काही ते काढायचं तर काढू ॲडिशन, शकता. सबट्रॅक्शन? काढायचं तर काढू शकतात, पण त्याची गरज नाहीये. पण मी आता तुम्हाला इथं कसं शिकवायचं, तर मी त्याचा आधार घेऊन तुम्हाला व्हिज्युअलायझेशन पॅटर्न शिकवतोय. पण तुमच्याकडे बोटं ओके. आहेत सध्या. सर हां, ओके. हां, बोला, बोला. बोला, बोला. कॅल्क्युलेशन मध्ये मग ॲडिशन, सबट्रॅक्शन आन्सर आणि आपण इकडे जे कॅल्क्युलेशन केलंय तेवढंच. हां, एवढं हे होईल ना हे सर? फायनल फायनल आपलं कॅल्क्युलेशन. आम्ही तुम्हाला इथं एक सांगितला होता ना असा, की पहिलं कॅल्क्युलेशन तयार झालं, याच्या पुढचं गेलं तर हम्म. दुसरं तयार झालं, अजून याच्या पुढे गेलं तर तिसरं तयार झालं. मुद्दाम याला एक सर्कल करायचा म्हणजे आपल्याला लक्षात राहील, की हे आपल्याला हे 1 नंबरचं कॅल्क्युलेशन मी आज तयार केलं, हे 2 नंबरचं केलं, 3 नंबरचं केलं. हे बघा, ही आजकाल चला मी हे लिहून झाल्यानंतर बोलतो. पहिले लिहून घ्या सर्वजण. हम्म. लिहून घ्या, लिहून घ्या. हम्म. 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 झालं की सांगा मला, राईट लिहून झालं की सांगा. गौरव, गेट बंद करून घ्या मॅडम. लिहून झालं की कोणीतरी सांगा मला. डन सर. झालं सर. वाटलं तर स्क्रीनशॉट घेऊन टाका.
मी स्क्रीनशॉट टाकून देतो लागल्यास ग्रुपमध्ये. ओके ना? ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट टाकून देतो. ओके. एकच मिनिट. मी लगेच ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट टाकतो, म्हणजे मला काय होईल. एकच मिनिट, फक्त मला ग्रुपला टाकून देऊ द्या, म्हणजे मला पुन्हा परत तुम्हाला. ठीक आहे, टाकून दिला स्क्रीनशॉट. सो प्लीज इकडे लक्ष द्या आता. ओके. बरोबर 10 वाजून 59 मिनिटं झाले. मी आज थोडासा उशीर घरी आलो, म्हणून मी घाईघाईत तुमच्यापर्यंत पोहोचलो. अ, परत आपण थोड्याशा पॉइंटवर जाऊ. माझं काम आहे, मी तुम्हाला जी सिस्टम आहे ती सिस्टम उलगडून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. तुमचं काम आहे प्रामाणिकपणे त्याच्यात एक्सपर्ट बनण्यासाठी प्रॅक्टिस करणं. माझं काम आहे, मी सिस्टम सांगतोय. माझं काम आहे देत राहणं. मी नाही शिकवलं तर कोणीतरी तुम्हाला शिकवेल. मी नाही शिकवलं तर गुगल बाबा तर सर्व शिकवतो. असं काही गुगल बाबाला सर्व लेकरं सारखेच आहे. निसर्ग शक्तीसारखा नियम आहे. गुगल बाबाकडे जे तुम्ही मागितलं तो ते ओपन करू, फक्त ते मागता आला पाहिजे. असं काय मी म्हणजे मीच या जगात एक्सपर्ट आहे आणि मीच तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे असं काही नाहीये. आपल्यापेक्षा पण अजून खूप लोक एक्सपर्ट आहेत. आपण कुठं सुरुवात केलेली आहे या या गोष्टीचा अभ्यासाची, असं समजून आपण चालू ठेवायचं. सांगण्याचा अर्थ असा की हा एक छंद आहे, हा एक सिस्टम आहे. याच्यामध्ये खरोखर आपण कोण कुठल्या उद्देशाने आलेलं आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. म्हणजे संस्थेला म्हणा किंवा मला तरी, कोण कुठल्या उद्देशाने इथं आलेलं आहे, कोण कुठल्या उद्देशाने क्लास करतो, काही घेणं देणं नाही. पण आपण एक प्रामाणिकपणे देत राहायचं. त्यातून आपण चांगल्या लोकांच्या संपर्कात येतो. एक चांगला नैसर्गिक सिद्धांत असतो की देत राहिलं तर आपल्याला काहीच कमी पडत नाही. हा एक उद्देश असतो. पण एक सिस्टम आहे, एक संस्थेची एक अ, जी काही आपण गाईडलाईन बनवलेली आहे, किंवा मी जोपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवत होतो तोपर्यंत मी हे सर्व आर्ट लेवल सिलॅबस बुक सर्व जे देता येईल मुक्त प्रमाणाने पीडीएफ फॉर्म मध्ये पीडीएफ सुद्धा देऊन टाकायचो. पण त्याच्यानंतर एक सिस्टम आली आपल्या संस्थेच्या मार्फत की बाबा एक आपली एक मालमत्ता आहे, तिची जपणूक केली पाहिजे. लोक त्याच्यानंतर म्हणजे उदाहरण सांगतो मी, माझ्या घरापर्यंत यायचे, कोणी घेऊन जायचं, पण मी म्हणायचो अरे घेऊन घेऊन काय घेऊन जाणार आहेत तुम्ही, माझे बुक घेऊन जाणार. पण आपली जे डीएनए, हा आपला हार्ड वर्क करण्याची सिस्टम, आपली प्रत्येक गोष्ट मेहनत करण्याची सिस्टम किंवा सर्वांसाठी सामावून घेण्याची सिस्टम जी असेल ती नाही आपण कोणाला कॉपी करून देऊ शकत. ती प्रत्येकाच्या डीएनए मध्ये वेगवेगळी असू शकते. कोणाला कॉपी करायचं तर कोण कॉपी करू शकतो, कोणाला काय करायचं तर करू शकतो. पण नंतर एक सिस्टम आली, एक संस्था आली की नंतर सिस्टम येते. आणि म्हणून सिस्टमनुसार आपण खूप साऱ्या भगिनींना सुरुवातीला नन्नीकली असेल, वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या ज्या महिंद्रा सरपे आमचं एक मी महिंद्रात काम करतो म्हणून आमचं एक मोठं एक नल्लीकलीचा प्रोजेक्ट होता. तिथल्या आमच्या महानगरपालिकेच्या टीचर होत्या. त्यांना शिकवलं. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्या शिकू लागल्या. आणि मग टीचर ट्रेनिंग आपण एक सभासद म्हणून संस्था काय होते, हळूहळू हळूहळू आपल्याला लक्षात येतं की आपण भांडवल वाढत चाललो. म्हणजे आपण नाही म्हटलं तरी आपल्याला कमीत कमी असं म्हणायचं, कमीत कमी आता सप्टेंबरमध्ये आपलं ऑडिट होईल. कमीत कमी 3-4 लाख रुपये नुसती संस्था रन करायला, संस्थेचे हे जे काही आपले वेगवेगळे प्रोजेक्ट चालतात, याच्यासाठी खर्च लागतो. आणि म्हणून आपण जसं जसं आपला पसारा वाढवतोय किंवा आपली व्याप्ती वाढते किंवा वेगवेगळे कोर्सेस आपल्याला अजून आणायचे आहेत, या सगळ्या गोष्टी आपण एक सॉफ्टवेअर म्हणा किंवा अजून एक गोष्टी वाढवत जाणार आहेत. पण सांगण्याचा उद्देश म्हणून आपल्याला एक हळूहळू रूल ठरवला की रजिस्ट्रेशन व्हावं, म्हणजे तुम्हाला का आपण तिथपर्यंत आलो.
एक संस्था आपल्याला एक चांगली नावारूपात आणता यावी. त्या माध्यमातून कुठली फ्रँचायझीज न देता काही लोकांना मेंबर बनवून त्याच्यात सामावून घ्यावं आणि त्यांना शिका आणि शिकवा याच्यासाठी प्रेरणा द्यावी. म्हणून पार्ट आहे, तर आपण उद्या एक एक्झाम देणार आहोत. एक्झाम झाल्यानंतर पुन्हा परत रजिस्ट्रेशन प्रोसेस. बऱ्याच जणांनी मला विचारली, पण मी सांगितलं की आपण बोलू त्याच्याविषयी, काही घाई नसते. पण जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही ठरवा. पॉज तुम्ही घ्या. योग्य वाटलं, निर्णय योग्य वाटला, यावेळेस नाही जमलं तर पुढच्या वेळेस करा. पण जे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने निर्णय घ्यायचा. दिस इज नॉट कंपल्सरी. हीच बार नाही तो परत नाहीच का, असं काही नाही. आत्ता नाही तर पुढचे वेळेस करता येईल. तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत, तुमची नीड काय आहे, तुम्हाला कसं टाइम मॅनेजमेंट जमतंय की नाही, किंवा तुम्हाला नेमकं कुठपर्यंत पोचायचंय, या गरजेप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊन. आणि मी काय सांगितलं, माझं काम मी शिकवणार काहीच नाही अनिताताई, मी बडबड करणार आहे. मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. मी फक्त रस्ता दाखवणार. परत तुम्हाला सांगेल की बाबा ताईंनो, तुम्ही मेहनत करा, प्रॅक्टिस करा, मेहनत करा, प्रॅक्टिस करा. मी क्लिअरिटी एक गोष्टीची देत राहील. सो ओके, त्याच्याबद्दल पण आपण उद्या बोलू. पण आता पहिले उद्या आहे परीक्षा टाइम. उद्या छानपैकी मस्तपैकी परीक्षा द्या. त्याच्यानंतर परवासाठी होमवर्क असेल, की पुन्हा परत उद्या काही बोलू आपण. परवा असेल की कमीत कमी 5-5 कॅल्क्युलेशन प्रत्येकाने बनवून टाकायचे परवा. म्हणजे उद्या रविवार आहे, उद्या तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. तुम्हाला उद्या पण बनवून ठेवा. बनवून ठेवायला काय हरकत नाही. तुम्ही 10 बनवून ठेवा. कोणी म्हणेल मग 50 बनवू का? कोणी नाही सांगितलं. कोणी काही नाही सांगितलं. 50 बनवलं तर काय लाईट बिल जास्त येणार या महिन्याचा? अजिबात येणार नाही. तर हा प्रश्नच असू शकत नाही. बनवायचे तर बनवू शकतात. मग जेव्हा तुम्हाला सांगाल, कोणीतरी एक ताई टाकतील मी 10 बनवले, मी 5 बनवले, तेव्हा जरूर टाका. म्हणजे काय होईल, की प्रत्येक ताई बघेल, अरे देवा, अमृताताईंनी असं बनवले का, कोमलताईंनी असं बनवले का, मधुताईंनी असं बनवले का, दीप्तीताईंनी असं बनवले का, शिल्पाताईंनी असं बनवलं का. मग काही ताई त्याच्यातून चुका काढतील. नाही नाही, 92 आहे ना, 92 मध्ये ना पुन्हा परत 8 नाही होऊ शकत. काही 8 अवेलेबलच नाहीये. बघा इथं 8 अवेलेबलच नाहीये. नाहीये. पण आपल्या ताई हुशार आहेत. काही ताई लिहितील तसं. +8. कारण हा फॉर्म्युला बेसमध्ये गेलो आपण. आता आपण विदाऊट फॉर्म्युला शिकतोय. सांगायचा अर्थ आहे, असं लिहू शकतात. किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 34 आहे. 34 आहे. आणि तरी पण याच्यानंतर काही ताई लिहितील +21. इथं 20 पण नाहीये आणि इथं 1 पण नाहीये. तर 20 पण नाहीये आणि इथं 1 पण नाहीये. म्हणजे 21 चालणार नाही. 51 पण चालणार नाही. 61 पण चालणार नाही. कारण इथं 1 नाहीच आहे. जर करायचं असेल तर आपण 65 करू शकतो. आपण 15 करू शकतो. आपण 55 करू शकतो. जी अवेलेबल आहे तेच अप्लाय झालं पाहिजे. त्याच्यानंतर जी योग्य क्रिया आहे, ॲडिशन करा का सबट्रॅक्शन करा. इम्पॉर्टंट काय, मुवमेंट झाली पाहिजे. इम्पॉर्टंट काय, ब्रेनची व्हिज्युअलायझेशन स्पीड वाढला पाहिजे. तर हे असं शास्त्र आहे की हे आपण प्रॅक्टिसने आपला सेन्स डेव्हलप करून घेऊ शकतो. आणि जरूर तुम्ही करू शकतात. त्यासाठी मी सर्व प्रकार सांगितलं. काय सांगितलं? डोळे बंद. 9 -6. Wow. 3 -2. Wow. 1 +5. Wow. There is a 6 +20. Wow. 26 -21. Only answer is the 5. ओनली आन्सर इज द 5. अशा पद्धतीने एन्जॉय करून प्रॅक्टिस केली तर आपली प्रॅक्टिस वाढणार आहे. ओके. सो मला वाटतं उद्या आपण एक्झामसाठी भेटू आणि सर्वजण एन्जॉय करतील अशा अपेक्षा. सो लर्निंग टाइम इज ओव्हर. पण तरी पण कोणाला बडबड करायची असेल, काही सांगायचं असेल तर बोलू शकतात. मीच बडबड करतो, पण तुम्हाला काही बोलायचं म्हटलं की मी बडबड म्हणतो. ओके ना? पण तरी पण काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर बोलू शकतो आपण. नाहीतर अदरवाईज आपण उद्या भेटूया. ओके? अ, सर बोला. कालच्या व्हिडिओची लिंक पाठवली तर बरं होईल. हो, हो. पाठवेल, पाठवेल. ती नाही देऊ शकलो मी, कारण मी आज माझा आज खूप टाईट शेड्यूल होता. कारण आज एकदम पॅनिक दिवस असतो सॅटर्डे म्हणजे.
आणि आजचा दिवस खूप म्हणजे कितीतरी वर्षानंतरचा जास्त पेनफुल होता. मी मला मागच्या शनिवारी पण बोललो बोललो होतो तुम्हाला. आठवतं का तुम्हाला? मागच्या शनिवारी पण बोललो होतो, की दॅट डे कदाचित मला जमणार नाही. तो डे आज उगवला होता, की आजचा डे भयानक होता. कारण माझ्याकडे समजा 32 टीम मेंबर्स आहेत. त्या 32 टीम मेंबर मधून 14 टीम मेंबर गायब होते आज. म्हणजे अ, खूप लग्न, खूप परीक्षा, वेगवेगळी कारणं असू शकतात आणि सॅटर्डे म्हटलं की जॉईन सुट्टी म्हटलं की नंतर आजची फर्स्ट शिफ्ट केल्यानंतर डायरेक्ट परवा नाईट करायची असते. म्हणजे डायरेक्ट सलग 2-3 दिवस भेटतात मुलांना. मुलं जरा गावाकडे जायचं तयार म्हणजे मग तो पेनफुल दिवस असतो. सगळ्याच गोष्टी अचिव्हमेंट करायच्या असतात. प्रत्येक मिनिटा-मिनिटाचा, सेकंदा-सेकंदाचा हिशोब असतो कंपनीत म्हटलं की. आणि म्हणून मग मला थोडंसं लेट त्याच्यानंतर मग बाहेर स- खूप सारे कामं, घराचे रिनोव्हेशन, त्याच्यानंतर आपल्या संस्थेचे वेगवेगळे काही ना काही टेक्निकल ॲस्पेक्टचे खूप सारे कामं असतात आणि म्हणून मी लेट पोहोचलो आणि लेट क्लास झाला. पण रात काहीच नाही. जरी क्लास झाला नसता, तरी मी मेसेज टाकला असता, "ताईंनो, कालपर्यंत जे शिकलो त्याची प्रॅक्टिस करा." किती सोपं आहे मला. ताई करतायत की नाही पण काही ताई म्हटलं, "बरं झालं देवा, आज क्लास नाही, सुट्टी भेटली. आज साहेबांबरोबर आईस्क्रीम खायला जाऊ." असं झालं असतं. मला माहिती काय कोणी प्रॅक्टिस केली नसती. पण साहेबांच्या खिशाला कात्री लागली असती आज, जर क्लास नसता तर. असं आहे खरं. ओके. सो थांबूया. अजून ताई मी दोन्ही दिवसाचे व्हिडिओ मी अपडेट हॅलो करून देईल. हां, बोला. दीप्तीताई बोला. सर, ज्युनियर आणि सिनियर लेव्हल एक्झामच्या याच्यामध्ये किंवा ज्युनियर आणि सिनियर लेव्हल याच्यामध्ये फरक काय सर, दोन्ही लेव्हल मधला? पहिली दिली ना तुम्ही ज्युनियर? दिली ना? Yes. मग आता उद्या सीनियर देणार आहेत ना? मग तुम्ही सांगायचा हो. फरक. बरोबर ना? हां, ओके. बरं, मी काय शिकवताना सांगितलं होतं? आता ठीक आहे. तरी विचारला म्हणून मी परत तुम्हाला प्रश्न विचारतो. मी शिकवताना काहीतरी फरक आहे असं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं फरक? एनीवन? काय हरकत नाही. ज्युनियरला आपण युनिट रॉड वरती वर्किंग करतो आणि सिनियरला आपण टेन्स आणि युनिट दोघं रॉड वरती वर्किंग करतो. असं सांगितलं होतं. कारण ते पिलं लहान असतात. तिथं आपण जर खूप सारे 10च्या रॉडवर ॲक्शन करायला गेलो, तर पालकांची पण एक कंप्लेंट येते, "अहो ते लहान पिलं आहेत, पण त्यांना मग तो हेवी जातं ते. हेवी जातं हं, ब्रेनला हेवी जातं. ते आपल्याला हळू लोड वाढवायचा असतो आणि म्हणून त्यांना युनिट रॉडवर वर्किंग करतो आणि 10 रॉडचं थोडंसं त्यांना असं म्हणतो ना, की थोडीशी झलक दाखवतो आपण. 54 असं दाखवून देतो. 50 पण दाखवतो आणि 4 पण दाखवतो आणि मग बाकीची कॅल्क्युलेशन आपण युनिट रॉडवरच करतो. म्हणजे त्यांना लक्षात येतो, अरे फायनल आन्सर जे काही येईल 58 जे काय असेल ते. म्हणजे त्यांना ते 10चं पण समजतं आणि युनिटचं पण समजतं. म्हणजे असं हलकं-फुलकं याला म्हणतात ज्युनियर आणि सीनियर म्हणजे की तिथं 99ला काही ऑप्शन नाही. विथआऊट फॉर्म्युला कुछ भी. जो आज जे आपण शिकलो. पॉसिबिलिटीजवर जे अवेलेबल आहे ते काही पण येऊ शकतं. आणि सर्व सोपंच असतं. काय काळजी नका करू. क्लिअर? व्हेरी गुड. थांबूया. भेटूया पुन्हा परत उद्या क्लासमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण परीक्षा पूर्ण कराल. ओके. बाय बाय.